कार्यक्रम में आए हुए हमारे कल्याण जिला प्रमुख माननीय श्री गुरबाजी लांडे साहब और व्यासपीठ पर उपस्थित सभी मान्यवर, हम सभी का जो है स्वागत करते हैं। इसी के साथ इस पद नियुक्ति कार्यक्रम में इस हॉल में आए तमाम कार्यकर्ता पदाधिकारी सभी का जो है स्वागत करते हैं। दोस्तों, आज जो है 3 बॉडी का जो है पद नियुक्ति पत्र का वितरण किया जाएगा, जिसमें विशेष रूप से महिला आघाड़ी, युवा सेना और पैरेंट सपोर्टिंग में कई लोगों को जो है पद दिया जाएगा। तो जिस तरह से यहाँ पर नाम लिया जाएगा, उसी तरह से जिनका नाम मैं लूंगा उनको आना है और अपना पद नियुक्ति पत्र लेकर जाना है। रमजान मुबारक पहिली बार महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजछत्रपतींना वंदन करून हिंदू हृदय सम्राट श्रीमान बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंदगी साहेब यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करून आज पद वितरण कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले कल्याण जिल्हा प्रमुख आदरणीय गोपाळ लांडे साहेब, सन्माननीय व्यासपीठ उपस्थित सर्व महिला बंधू भगिनी आणि युवकांना, निवडणुकीत इलेक्शन का बिगुल बन चुका है। अभी हमारे यहाँ पर 20 मई को इलेक्शन होने वाले लोकसभा के। ये नहीं कहूंगा कि उसकी पूर्व तैयारी है, लेकिन ये जो अपना पद देने का जो कार्यक्रम था ये पहले से ही तय था, लेकिन कुछ दिन आगे पीछे हो रहा था। अभी इससे पहले जिनको पद दिए हैं उनसे फिर से एक बार विनती करता हूं कि अपना जो जवाबदारी वो पूरी ईमानदारी के साथ निभाए। और ठीक है, पिछली बार इससे पहले जो हुआ है उसको ध्यान में न रखते हुए आगे इलेक्शन है, तो उसके लिए जब भी मीटिंग में बुलाया जाएगा, जब भी कुछ ऐसा कार्यक्रम रहेगा, तो उसके लिए सब बहुत जरूरी है, क्योंकि ऊपर से जो आदेश आता है, ऊपर से जो सूचना मिलती है, उसको फॉलो करने के हिसाब से हमारे जो शहर प्रमुख हैं उनको कहीं दिक्कत नहीं आवे। ऊपर से उनको कहीं उनकी मेहनत है तो उनके साथ में थोड़ा आप भी मेहनत करेंगे। तो यहाँ पर मैं समझता हूँ कि हमारी जो पार्टी है वो पार्टी को अच्छे दिन आने के लिए बहुत टाइम नहीं जाएगा, क्योंकि आज जिस प्रकार से हम संगठन बना रहे हैं उस तरीके से अगर सब लोग अपने अपनी जवाबदारी पूरी तरह से निभाएंगे तो बहुत अच्छा होगा। अभी मुबीन शोरी साहब को मैं विनती करता हूं कि शुरू करें जल्द से। जिनका नाम पुकारा जाएगा उन्होंने आके अपना पत्र आदरणीय लांडे साहब से स्वीकार करिएगा। जय महाराष्ट्र। धन्यवाद दादा। दोस्तों, अब मैं बारी बारी से जिनका नाम पुकारूंगा उन्हें स्टेज पर आना है और अपना नियुक्ति पत्र लेकर जाना है। तो इस फहरिस्त में पहला नाम संजय तुकाराम भोईर जी। संजय तुकाराम भोईर स्टेज पर आए। जोरदार तालियों से इनका इस्तेमाल करें दोस्तों। संजय तुकाराम भोईर, जोरदार तालियों से इस्तेमाल करें दोस्तों।
आपको, चलिए जोरदार तालियों से इस्तेमाल करें दोस्तों। पंडरी सावंत साहब स्टेज पर आए। पंडरी सावंत साहब, विभूत नारायण राममूरत यादव, विभूत यादव जी से मैं ये अपील करूंगा कि वो स्टेज पर आए और उनको जो है उप विभाग प्रमुख बनाया गया है। मोहम्मद आमिर आजमी स्टेज पर आए। मोहम्मद आमिर आजमी, मोहम्मद बिलाल मोहम्मद वसीम खान स्टेज पर आए। दोस्तों नासिर अली खान स्टेज पर आए। नासिर अली खान, जोरदार तालियों से इस्तेमाल करें दोस्तों, उनका हौसला बढ़ाए दोस्तों। इरफान दलवी जी स्टेज पर आए। नासिर अली खान है। काविश बिलाल शेख से आग्रह करूंगा कि वो स्टेज पर आए। सतीश कामले जहां कहीं भी हो वो स्टेज पर आए। सतीश कामले, अजीत गायकवाड़ स्टेज पर आए। अजीत गायकवाड़, तालियों की गड़गड़ाहट से इस्तेमाल करें दोस्तों, स्वागत करें, उनका मनोबल बढ़ाएं, हौसला बढ़ाएं। इसी के साथ प्रशांत मानकर जी स्टेज पर आए। सुहास गांगुर्डे जी स्टेज पर आए। शब्बीर जट्टा जी स्टेज पे आए। शब्बीर जट्टा, दोस्तों तो अब हमारे बीच जो है पूर्व नगर सेवक बालाजी कांगड़े साहब जो है तशरीफ ला रहे हैं। जोरदार तालियों की गड़गड़ाहट से उनका इस्तेमाल करें। इसके साथ संदीप जले जी स्टेज पर। महाबली जी स्टेज पर आए। अजय महाबली, रविंद्र रोहिले जी स्टेज पे आए। धीरे धीरे पुकारा जा रहा है, वो फौरन जो है स्टेज पर आ रहे हैं दोस्तों। समय की कमी के चलते जो है प्रोग्राम को जो है रफ्तार किया जा रहा है। संजीव निगम जी स्टेज पर आए। संजीव निगम जी, जिनका नाम मैं पुकार रहा हूं वो स्टेज पर आए दोस्तों। संतोष येड़े जी स्टेज पे आए दोस्तों। तालियों की गड़गड़ाहट से उनका इस्तेमाल करते हैं। चेतन पाटिल से मैं गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। दोस्तों अब इसी के साथ सिकंदर मुमताज खान जिन्हें उप शहर संगठक पूरा शहर नियुक्त किया गया है दोस्तों। सिकंदर खान जी से मैं गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। जोरदार तालियों से उनका इस्तेमाल करें दोस्तों, उनका हौसला बढ़ाएं, मनोबल बढ़ाएं दोस्तों। अरुण मागाड़े जी स्टेज पर आए। नदीम खान जी स्टेज पर आए दोस्तों। नदीम खान जी, असरदार हुसैन खान
सतीश कामले जी स्टेज पर आए। सतीश कामले जी से गुजारिश करूंगा कि वो स्टेज पर आए। तालियां बजाते रहे दोस्तों, तालियों से उनका इस्तेमाल करते रहे, उनका स्वागत करते रहे दोस्तों। नदीम खान, सचिन शिंदे जी, नदीम खान जी स्टेज पर आए। नदीम खान जी, नदीम खान जी, संतोष हेड़े साहब स्टेज पर आए। दोस्तों तो हमारे बीच जो है कल्याण जिला संगठन महिला संगठन लतादाई पाटिल जो है हमारे बीच जो है आई है, उनका जोरदार तालियों से इस्तेमाल करें, स्वागत करें दोस्तों। लतादाई पाटिल जी हमारे बीच जो है आई है, सीधा स्टेज पर आए भाई। निसार काजी, निसार काजी जो है स्टेज पर आए। निसार काजी जी, निसार काजी, शकील शेख, शकील शेख स्टेज पर आए दोस्तों। शेख मोहम्मद, निसार काजी, निसार काजी जो है स्टेज पर आए। निसार काजी जी, निसार काजी, शकील शेख, शकील शेख स्टेज पर आए दोस्तों। शेख मोहम्मद, विजय कामले जी, विजय कामले जी स्टेज पर आए। विजय कामले जी, विशाल कोहली जी स्टेज पर आए। विनय निगम, विनय निगम जी से ये आग्रह करूंगा वो स्टेज पर आए। विनय निगम जी, विनायक हिंसे, विनायक हिंसे जी स्टेज पर आए। कालेकर महाराज, कालेकर महाराज जी से अनुरोध करूंगा वो स्टेज पर आए। कालेकर महाराज जी, इसी के साथ कादिर अंसारी जी से आग्रह करूंगा, कादिर अंसारी जी स्टेज पर आए। कादिर अंसारी जी, दिनेश सुबह, सलीम पटेल जी से ये अनुरोध करूंगा वो स्टेज पर आए। सलीम पटेल जी, सलीम पटेल जी कहाँ है भाई, आइए। संतोष ठाकुर, संतोष ठाकुर जी स्टेज पर आए। संतोष ठाकुर जी, सैयद अजहर, सैयद अजहर से मैं आग्रह करूंगा कि वो स्टेज पर आए। सैयद अजहर जी, जोरदार तालियों से इस्तेमाल करें दोस्तों। अशफाक शेख, अशफाक शेख जी स्टेज पर आए। अशफाक जी, अशफाक शेख जी, मैं जिन जिन का नाम पुकार रहा हूं दोस्तों वो फौरन जो है स्टेज पर आए। वसीम शेख जी से आग्रह करूंगा वो स्टेज पर आए। वसीम शेख जी, इस्तेमाल करें दोस्तों, स्वागत करें। बहुत बहुत शुक्रिया मोबिल सुरवे जी। भारत
इतिहासाचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतीस वंदन करून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धर्मवीर अण्णांगे साहेबांच्या स्मृतीस वंदन करून आजच्या या पदाधिकाऱ्यांच्या पत्र वाटपाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्व मान्यवर, महिला आघाडीच्या जिल्हा संघटक लताताई पाटील, लोखंडेताई, त्याचप्रमाणे राजनजी किणी, अनिताताई किणी, बालाजी काकडे, FM, त्याचप्रमाणे महेश मोरेश्वर किणी, आझाद चौगुले, इतर सर्वच मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, मुंब्रा शहरामध्ये जी अपेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्याचप्रमाणे खासदार डॉक्टर श्रीकांतजी शिंदे यांची होती, त्याप्रमाणे थोड्याच कालावधीमध्ये शिवसेनामय वातावरण होत आहे आणि निश्चितपणे कालच निरोप दिला आणि रमजान चालू असतानाही आपण सर्व येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद देतो। राजन किणी, बालाजी काकडे, इतर सर्वच पदाधिकारी सुर्वे चांगल्या प्रकारचं काम करत आहे आणि जी मुंब्राकरांची अपेक्षा आहे की आमचे जे प्रश्न आहेत, आमच्या ज्या अडचणी आहेत त्या सोडवाव्यात आणि त्या सोडवण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न होत आहेत आणि म्हणूनच तुमचा सगळ्यांचा त्याकरता प्रतिसाद मिळत आहे। ज्यांना ज्यांना यापूर्वी पदं मिळालेली आहेत आणि आताही पदं दिलेली आहेत, त्यांनी आपल्या पदाप्रमाणे काम करायचंय, आपलं कर्तव्य बजावायचं आहे, आपल्यावर जी जबाबदारी आहे त्या जबाबदारीने निश्चितपणे काम करायचंय। त्या पदाप्रमाणे प्रत्येकाने काम करणं अत्यंत आवश्यक आहे, तरच ते पद घेतलं तर त्याचा काही उपयोग आहे। पद घेतलं आणि आपण काम केलं नाही तर आपली स्वतःची आणि आपण पक्षाची, शिवसेनेची, राजन किणी यांची फसवणूक करतोय असा त्याच्यातून अर्थ निघतो आणि त्याची प्रतीती आलेलीच आहे की ज्यांना पूर्वी पद दिली परंतु त्यांनी जी अपेक्षा आहे, आपलं घरदार सांभाळूनच सगळं करायचंय, पण जी अपेक्षा आहे त्या अपेक्षेप्रमाणे ज्यांनी काम केलं नाही त्यामुळे त्यांच्या पदामध्ये बदल केलेला आहे। तर त्यामुळे सगळ्यांनी लक्षात ठेवा की आपण आपल्या पदाचंच काम आहे, तुम्हाला रोजच 8 तास 10 तास काम करायची जरूर नाही। तुम्ही दिवसातले 2-4 तास जरी काम केलं, 2 तास काम केले पण ते कंटिन्यू काम केलं तर चांगल्या प्रकारचं निश्चितपणे काम होतं याचा आम्हाला अनुभव आहे आणि त्यामुळे त्याप्रमाणे आपण काम करावं। या मुंब्रावासियांची माननीय शिंदे साहेब, मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्याकडून आणि आपल्या सर्वांकडून अपेक्षा आहे, त्या अपेक्षा पूर्ण करण्याचा तुम्ही पदाधिकारी हा एक दुवा आहे आणि त्यामुळेच आपण त्याप्रमाणे काम करणं आवश्यक आहे। लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत की सत्ता असताना आमची कामं झाली पाहिजेत, कामं केली पाहिजेत, लोकांना समजत नसतं, अडीअडचणी समजत नसतात, पण नेमकं कुठे जावं आणि काय करावं हे समजत नसतं, त्याकरता आपण लोकांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे। शहरामध्ये शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, गट प्रमुख, विधानसभा क्षेत्र प्रमुख, उपविभाग प्रमुख, विभाग प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख, BLA आणि त्याचप्रमाणे शिवदूत अशी जी रचना आहे त्या रचनेप्रमाणे प्रत्येकाने आपापलं काम केलं पाहिजे। सगळ्यांनी काम केलं तर कोणावर बोजा येत नाही आणि निश्चितपणे काम चांगलं आणि सुटसुटीत होतं। येणारी निवडणूक ही 20 मेला आहे, जरी निवडणूक 20 मेला असली तरी आपण आपली तयारी पूर्ण करून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे। आपण नवीनच पदाधिकारी झालेले असल्यामुळे आपण लोकांशी संपर्क साधणं अत्यंत आवश्यक आहे। अजूनही BLA किंवा शिवदूत तर बरेचसे झालेलेच आहे, यांची निवड झालेली नसेल तर गट प्रमुख तर ही निवड करणं अत्यंत आवश्यक आहे आणि त्याकरता जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत, उपशहर प्रमुख असतील, विधानसभा संघटक असतील, त्या सर्वांनी
त्या सर्वांना राजन किनी यांनी विभाग वाटून द्यावेत आणि तिथे काय काय शिल्लक आहे आणि किती काम झालंय याचा अहवाल मागून घ्यावा, जेणेकरून आपल्याला आपली स्थिती समजेल आणि आपलं काम किती बाकी आहे हेही समजेल आणि निश्चितपणे आपण ते सर्व कराल याची आम्हा सर्वांना खात्री आहे. आपला जो रिस्पॉन्स मिळतोय, प्रतिसाद मिळतो, तो निश्चितच आपल्यासाठी आणि आपल्या मुंब्रावासियांसाठी आणि मुंब्रा शहरासाठी निश्चितच चांगल्या प्रकारचा घोषणावा आहे आणि त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. ज्यांना ज्यांना पदं मिळाली त्या सर्वांचं अभिनंदन करतो, शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जोरदार तालियों से इस्तकबाल करें दोस्तों इरफान सैयद जी का. ये अरिफैन उनका नाम ना ये भी फारूक सैयद जी स्टेज पर आए. मैं अब युवा सेना के पदाधिकारियों की नियुक्ति होने वाली है, मैं उनको आवाज दूंगा, वो बारी बारी से यहाँ पर आए. फरीद आकिब, महेश मराठे जी स्टेज पर आए. महेश मराठे जी से आग्रह करूंगा वो स्टेज पर आए. अब इसी के साथ हमारे युवा सेना के जो नवनियुक्त पदाधिकारी हैं उनको जो है आवाज दूंगा. एजाज मंसूरी साहब, एजाज मंसूरी जी स्टेज पर आए. नदीम कौन है? नदीम खान जी स्टेज पर आए. नदीम खान जी स्टेज पर आए. शेख रहमान जी स्टेज पर आए. शेख रहमान. इमरान चौधरी से आग्रह करूंगा वो स्टेज पे आए. जिन जिन लोगों का नाम पुकारूंगा फटाफट वो स्टेज पे आते जाए दोस्तों. इमरान चौधरी नाव विचारा नाव. अरफात देशमुख. शेख रहमान नहीं है. मिर्जा मेहदी अब्बास. त्या टाकले साहेबांचं कुठे आहे? हे कोण आहे? चांद अली खान से अनुरोध करूंगा वो स्टेज पर आए. चांद अली खान. मिर्जा मेहदी अब्बास. मुजफ्फर खान. एजाज का एजाज मोहम्मद आमिर सैयद जी स्टेज पे आए. मोहम्मद आमिर सैयद. आदिल अंसारी जी स्टेज पे आए. मुस्तकीम मंसूरी हिमाद चौधरी जी स्टेज पर आए. अयान फारूकी जी स्टेज पर आए. अब युवा सेना में लास्ट नाम शाहनवाज अंसारी से मैं आग्रह करूंगा कि वो स्टेज पर आए और अपना पद ग्रहण करें. शाहनवाज अंसारी. फक्त हा एकच नाही. आपका नाम है ताली बजाओ. फिजा कापडीला फिजा बाबी चलो वैशाली अंसाडे
इधर देखो, इधर इधर उधर देखो ना। इधर 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 ये पत्र लेते आप, पकड़ो हाथ में। गीता जाधव, सईदा सुरती, मिरानिसा पठाण, वैशाली गवई, गीता चौहान, संगीता चौहान, नाज गोलंदाज, वैशाली अभिनंदन। शर्मिला किणे, आपण इकडे बघा। घे ना सूर्यवंशी। जयश्री सूर्यवंशी, नंदाताई शिंदे, ते आले का? पदवाटपासाठी आले, त्यासाठी मी पूर्ण मुंब्रा जिल्हा कार्यकारिणी शहराचे तर्फे आभार मानते। तसंच लताताई, याच्या पुढे ज्या काही चुका असतील त्या आम्ही सुधारण्याचा नक्की प्रयत्न करू आणि ज्यांना ज्यांना पद मिळालेत मी दादांतर्फे आणि माझ्यातर्फे ग्वाही देऊ इच्छिते की जे जे पदाधिकारी असतील त्यांना जी जी जबाबदारी दिली आहे ते पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध राहू। शहराचे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं ते स्वप्न आहे की पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे म्हणून खासदार आपल्या मुंब्रा शहरातनं आपल्याला जास्त मताधिक्याने निवडून द्यायचं आहे। त्यासाठी आपल्याला पूर्ण ताकदपणाला लावून त्यांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे। ज्यांना ज्यांची पदं वाटप राहिलेत आणि जे आता इथे उपस्थित नाहीयेत अशांना आपण पुन्हा एक कॉल करून त्यांना त्यांची पदं वाटप देण्याचा कार्यक्रम घेण्यात येईल। ताईंना विनंती आहे की आपण कमीत कमी वेळात आपण आलात, वेळ दिला त्यासाठी खूप खूप धन्यवाद। शेवटचं नाव आहे सद्दाम इस्माईल शेख, रामनगर। ज्या महिला आघाडीला पद वाटप केलेलं आहे त्यांनी आपल्या काम कसं आहे, काम कसं करायचं आहे, निवडणुकीमध्ये आपण काय करायचंय, तर यासाठी आपण एक बैठक घेणार आहोत। ताई तुम्हाला सांगतीलच ज्यावेळेला आपण बैठक घेणार आहोत त्यावेळेला आपण निवडणुकीचा प्रोटोकॉल काय आहे, प्रचार कसा करायचा आहे ते सगळं आपल्याला समजवण्यात येईल, सांगण्यात येईल। आणि आता ज्या महिला कोणी आले असतील आणि त्यांना आपण नियुक्ती पत्र दिलेलं नाहीये, काही पत्र आपले टाईप व्हायचे राहिलेले आहेत, तर आपण दुसऱ्या मीटिंगला त्यांनाही ते पत्र दिले जातील एवढं बोलते मी। बस, जय हिंद, जय महाराष्ट्र। ज्या महिला आघाडीला पद वाटप केलेलं आहे त्यांनी आपल्या काम कसं आहे, काम कसं करायचं आहे, निवडणुकीमध्ये आपण काय करायचंय, तर यासाठी आपण एक बैठक घेणार आहोत। ताई तुम्हाला सांगतीलच ज्यावेळेला आपण बैठक घेणार आहोत त्यावेळेला आपण
निवडणुकीचा प्रोटोकॉल काय आहे, प्रचार कसा करायचा आहे, ते सगळं आपल्याला समजवण्यात येईल, सांगण्यात येईल. आणि आता ज्या महिला कोणी आल्या असतील आणि त्यांना आपण नियुक्ती पत्र दिलेलं नाहीये, काही पत्र आपले टाईप व्हायचे राहिलेले आहेत, तर आपण दुसऱ्या मीटिंगला त्यांनाही ते पत्र दिले जातील. एवढं बोलते मी. बस. जय हिंद, जय महाराष्ट्र. लताताई का सत्कार कर रहे हैं हम सबकी प्रिय बहन लताताई. दोघांचंही स्वागत आहे आमच्या इथे. मैं माननीय श्री संजय मोरे साहब का तहे दिल से शुक्रिया अदा करता हूं. गोल्डन मॅन संजय भोईर मनसेमधून शिवसेनेमध्ये स्वागत. दूर हो जाइए भाई, दूर से भी तो आएगा.